हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन. तर आज आपण बनवणार आहोत अगदी मधुर सुगंध, आंब्याची चव आणि रव्याचं सौंदर्य असं एकत्र येऊन चविष्ट आणि गोड पदार्थ बनणारा म्हणजेच आंब्याचा शिरा. तर आता सध्या आंब्याचे सीझन चालू आहे, त्यामुळे हा शिरा तुम्ही नक्की करून बघा. एकदमच छान टेस्टी लागतो आणि अगदी सोपा आहे आणि अगदी लवकर काही मिनिटातच बनणारा हा मँगो शिरा आहे. तर चला काही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे कढईमध्ये मी 2 चमचे तूप गरम केलं आहे. गॅस इथे मी कमी ठेवला आहे. जोपर्यंत आपलं तूप गरम होत आहे तोपर्यंत इथे मी ड्रायफ्रूट्स कट करायला घेतले आहे. घरात तुमच्या जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील तुम्ही ते घेऊ शकता. इथे मी फक्त काजू आणि बदाम घेतला आहे. तुम्ही यामध्ये किशमिश, पिस्ता पण ॲड करू शकता. तर इथे ड्रायफ्रूट्सचे मी असे बारीक बारीक तुकडे करून घेते आहे. इथे मी 2 ते 3 बदाम आणि 2 ते 3 काजू घेतले आहे. हे मी बारीक कट करून आपलं कढईत टाकणार आहे आणि ते पण छान फ्राय करून घेणार आहे. रेग्युलर शिरा तर आपण नेहमी खातच असतो, तर आता सध्या मँगोचे सीझन चालू आहे, तर हा शिरा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर इथे कढईत मी आपले कट केलेले ड्रायफ्रूट्स ॲड केले. त्याच्यानंतर इथे मी 1 वाटी रवा ॲड करणार आहे. हे दोन्ही ॲड केल्यानंतर हे एकदम व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला फर्स्ट टाईम आले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. मी अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. तर इथे आपल्याला 4 ते 5 मिनटं मीडियम हीटवर एकदम छान हा रवा भाजून घ्यायचा आहे. इथे थोडासा रवा ब्राउनिश होस तर आपल्याला हा भाजायचा आहे. आता जोपर्यंत आपला रवा भाजता आहे तोपर्यंत इथे मी एक छोट्या साईजचा आंबा घेतला आहे. हा घरचाच आंबा आहे. तर हा आपल्याला कट करून याचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे मी स्वच्छ वॉश करून घेऊन मग त्याचे असे छोटे छोटे काप करून त्याचा पल्प मी काढून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसा पल्प काढायला आवडेल तुम्ही तसा पल्प काढू शकता. तुम्ही बघू शकता आंबा एकदम छान त्याचा कलर आहे. आंबा पण एकदम गोड आहे. आंबा हा फ्रूट म्हटला तर सगळ्यांनाच फार आवडतो. माझा तर एकदम प्रचंड आवडणारा फळ म्हणजे हे आंबाच आहे. तर आंब्यापासून बनलेले प्रत्येक पदार्थ मला खूप खूप आवडतात. तर म्हणून म्हटलं तर आज मी आंब्याचा शिरा बनवणार होते, तर म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी. इथे आंब्याचे मी असे छोटे छोटे स्लाइस करून घेतले आहे आणि चमच्याच्या मदतीने मी याचा पल्प काढून घेणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण असा पल्प काढून घ्या आणि पल्प काढायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. तर इथे मी एक वाटी घेतली आहे आणि एका स्पूनच्या मदतीने हा सगळा पल्प मी काढून घेते आहे. जो सालाला लागलेला आहे तो सर्व पल्प असा एका वाटीमध्ये काढून घ्यायचा. आता इथे मी एक छोटी वाटी रवा घेतला होता, तर पल्प पण मी तेवढाच घेतला आहे. म्हणजे त्याच वाटीच्या प्रमाणाने इथे मी पल्प घेणार आहे आणि साखर तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता. आता हा पल्प मी चमच्याच्याच मदतीने त्या वाटीमध्ये फेटून घेतला होता. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा पल्प तुम्ही मिक्सरमध्ये पण काढून घेऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. तर इथे रवा पण आपला भाजून झाला आहे, पण मला तो थोडासा कोरडा वाटत होता म्हणून मी त्याच्यामध्ये अजून 1 टीस्पून तूप ॲड करून हे परत व्यवस्थित मिक्स करते. म्हणजे याच्याने काय होतं की आपला जो शिरा आहे तो एकदम मऊ लुसलुशीत बनेल. तर इथे रवा भाजून झाला आहे. चवीनुसार साखर टाका. तुमचा आंबा कितपत गोड आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे साखर ॲड करा. इथे मी 2 ते 3 चम्मचच साखर ॲड केली आहे. साखर ॲड केल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मँगो पल्प याच्यात ॲड करा. तर तुम्ही बघू शकता याचा कलर पण इतका छान आला आहे का आपल्याला वरतून कुठलाच कलर ॲड करायची कसलीच गरज नाही, काहीच गरज पडली नाही आणि अगदी सोपा घरात जे अवेलेबल इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यानेच मी शिरा बनवला आहे. वेगळे फॅन्सी काही याच्यात वापरलेला नाही आहे मी. तर हा चवीला पण एकदम छान लागतो. तर इथे मी साईडला दूध पण कोमट करून घेतलं आहे. तुम्ही इथे पाणी टाकलं तरी चालतं किंवा पाणी आणि दूध दोन्ही मिक्स करून टाकलं तरी चालतं. तर इथे जवळपास मी 1.5 वाटी
दूध टाकलं आहे, कोमट दूध. आणि हे एकदम व्यवस्थित मिक्स करणार आहे. हे आता मी कंटिन्यू मिक्स करणार आहे, म्हणजे काय जे काही लम्स राहिले असतील ते याच्यात राहणार नाही. व्यवस्थित कंटिन्यू मिक्स केल्याने खाली कड्याला पण हे चिकटत नाही आणि जे लम्स राहतात ते पण याच्यात राहत नाही. तर आता हे सगळं मी मीडियम हीटवरच करते. हे कंटिन्यू मिक्स करत राहील. अशा पद्धतीने कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. आणि म्हणजे याच्याने काय होतं की जे दूध आहे ते पूर्णपणे ऑब्झर्व होऊन जातं त्या रव्यामध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता पुढच्या 2 ते 3 मिनिटातच दूध पूर्णपणे ऑब्झर्व झालं आहे रव्यामध्ये आणि आपला शिरा एकदमच मऊ लुसलुशीत दिसतोय. आता कलर पण फार छान आला आहे. इथे मी वरतून फक्त एक मॉइश्चर येण्यासाठी 2 मिनटं झाकण ठेवलं आहे. जास्त वेळ नाही ठेवायचं आहे, फक्त 2 ते 3 मिनटं. बघा, इथे आपला रवा एकदम छान रेडी आहे. इथे मी गॅस बंद करते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता इथे मी गार्निशिंगसाठी एक काजू घेतला आहे. त्याचे 2 भाग करून घेतले आहे आणि तो असा उलटा पाटीमध्ये मी ठेवला आहे. म्हणजे हे गार्निशिंग करायला पण एकदम छान वाटतं त्यामुळे. तर मी आता याच्यात फुल वाटी भरून शिरा टाकून घेणार आहे. इथं खाली सांडू नये म्हणून मी प्लेट ठेवली आहे, म्हणजे सांडला जरी तर त्या प्लेटमध्येच पडेल त्यामुळे. असं टाकता टाकता थोडंसं साईडला पडतं, त्यामुळे मी खाली प्लेट घेतली. त्या वाटीमध्ये पूर्ण मी शिरा भरून घेणार आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा या सीझनमध्ये आणि मला सांगा की कशी झाली होती रेसिपी. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या रिलेटिव्हसोबत, फ्रेंड्ससोबत माझ्या चॅनलची लिंक शेअर करा, त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. तर इथे बाउलमध्ये शिरा रेडी आहे. तर इथे मी बाउल आता प्लेटमध्ये उलटं करून घेणार आहे मी. हे बघा, तुम्ही एकदम छान, टेक्स्चर पण छान आला आहे. एकदम सगळं परफेक्ट झालं आहे. नक्की करून बघा. थँक्स फॉर वॉचिंग.